या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला प्रफुल. प्रफुल या सामन्यासाठी. त्यानंतर ऐकूयात सूर्यकांत गमरे सरांचा आवाज. काय घेतलं मोडोकडीने बॅटिंग घेतली. नमस्कार सर्वांना. सकाळच्या सत्रामध्ये सुप्रभात. निनाई देवी चषक 2026 मध्ये मी मराठी समालोचक गमरे आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. घेऊन येतोय नेक्स्ट मॅच कडे. अर्थातच दुसरी मॅच आजच्या दुसऱ्या दिवसातली अंतिम दिवस आहे. आज नक्कीच संध्याकाळपर्यंत माहित पडेल की या चषकावर कोण आपलं नाव कोरतोय. परंतु इथे मॅच सुरू होते. मोडकवाडीची बॅटिंग, त्यांचे दोन बॅटर तयार आहेत. अजित स्ट्राईक वर आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रताप. बॉलर त्यांचा पहिला बॉल. पॉवर प्लेचं हे षटक 4 षटकांचा सामना आणि पहिला बॉल मात्र डॉट येतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. हा बॉल आपण पाहतोय. गॅप आहे. गॅप शोधला बरोबर. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या बदोबद आलेला हा चौकार पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट आला, परंतु तदनंतर मात्र दुसऱ्या बॉलवर मोहर लागते 4 धावांची. अकाउंट ओपन करतोय 4 धावेने. अर्थातच अजित आपला अकाउंट ओपन करतोय आणि आपल्या संघाचं सुद्धा अकाउंट ओपन करतोय 4 धावेने. 4 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पण पाहतोय पॉइंटला एक फिल्डर तैनात आहे. कव्हर पॉइंट कव्हर्स आणि त्यांच्यावरून मारण्याचा प्रयत्न या वेळेला सुद्धा झालेला आहे. बॉल जाईल का सीमारेषा पार, परंतु नाही. इथे मात्र सीमारेषा पलीकडे अलीकडेच अडवलाय बॉल. त्यामुळं 2 धावा जरूर मिळत आहेत. 2 धावेने 6 या आकड्यावर धावसंख्या. 4 आहेत का? चौका गेला. पंचांनी आताच पाहिलं शहानिशा केल्यानंतर एक 2 मिनिटं द्या, चेक करतोय. धावून तर 2 धावा घेतलेल्या आहेत, परंतु जो क्षेत्ररक्षक आहे त्याचा पाय कदाचित लागला की नाही ते चेक केलं जातंय. म्हणजेच बाउंड्री आहे की नाही ते चेक केलं जातंय. बॉल अडवलाय सर. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवलाय सर. धावा 3 आहेत ना? ओके, थँक्यू. तर 3 धावा म्हणजे धावा असतील धावफलकावर 7. यावेळेला प्रताप स्ट्राईक वर येईल. फटका मारण्याच्या प्रयत्नात इथे मात्र झेल देऊन बाद व्हावा लागतंय प्रतापला. बॅक टू पॅव्हलियन. पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 7. सन्माननीय बापू राव घारे यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आणि रविवारचा दिवस असल्यामुळे आज नक्कीच मान्यवर आणि प्रेक्षकांची मंडळी दिसेल या ग्राउंडवर.
पहिला गडी बाद धावसंख्या आहे 7 या आकड्यावर आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ इथं संपुष्टात आलाय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना प्रमोदने आता मात्र विकेट देऊन गेले आपल्या संघासाठी आणि त्यामुळं नक्कीच मी म्हणेन एक प्रेशर थोडंसं टाकण्याचा प्रयत्न झाला. प्रेशर जरूर असेल परंतु त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. मोडकवाडीचे जे फलंदाज आहेत त्यांच्या माध्यमातून इथे न्यू बॅटर आपण पाहतोय महादेव स्ट्राईकवर मोठा फटका आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले. प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला गेला. दबाव आमच्यावर नाही तर तुमच्यावर टाकण्याचा प्रयत्न आम्ही करणार हे दाखवून दिलंय महादेवने. पहिल्या बॉलवर बिग हिट 6 धावांसाठी षटकार येतोय. धावसंख्या देऊन ठेवले दुहेरी अंकामध्ये 13 या आकड्यावर. व्हॉट अ शॉट. शेवटचा बॉल. ओ अनादर अगेन बिग बिग मॅक्सिमम षटकार. काय फटके मारले तर हे दोन्ही फटके लाजवाब. अगदी बरोबर प्रॉपर बॅटवर हा बॉल घेतला. यासाठीच म्हणतोय क्रिकेटमध्ये काल 3 गोष्टींचा मी उल्लेख जरूर करत होतो. एक म्हणजे तुम्ही जेव्हा येता तो पॉपिंग क्रीज चा वापर केला पाहिजे. फर्स्ट म्हणजे तुम्ही स्टान्स कसा घेताय हे महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे तुम्ही पॉपिंग क्रीजचा वापर कसा करताय म्हणजे तुमचं फुटवर्क कसं आहे आणि तिसरं म्हणजे तुमचं आय कोऑर्डिनेशन आणि त्याचाच भाग आपण पाहिला. नजर तीक्ष्ण होती आणि त्यामुळं प्रत्येक बॉल बरोबर हिट केले हे दोन्ही बॉल. अगदी रडारमध्ये पहिला बॉल तर रडारमध्ये होता. ओव्हर पिच होता. त्याला फेकून दिलं होतं काव कॉर्नरच्या डोक्यावरून आणि आता आपण पाहिलं बरोबर आमच्या व्यासपीठाला सलामी दिली सकाळच्या सत्रामध्ये. धावसंख्या नेऊन ठेवले तब्बल 19 या आकड्यावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बघा विकेट गेली तरी महादेव आला आणि महादेवने मात्र त्याची तबा न बाळगता पहिल्या बॉलवर हिट करण्याची सुरुवात केली. यावेळेला मात्र षटक दुसरं चालू होईल. साहिल साई गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल चांगला आहे. डॉट येतोय. कोणती धाव मिळत नाही. 19 धावा आहेत सध्या. एक गडी बाद. मोडकवाडी या संघाची चॅम्पियन्स आई भराडी माता अंबवडे खुर्द हा संघ इथे गोलंदाजी करतोय. यावेळेला चांगला फटका परंतु प्रोटेक्शन आहे. कव्हर्सला फिल्डर तैनात. फेक करेपर्यंत दुसरी धाव घेण्यात यशस्वी ठरतायत दोन्ही फलंदाज. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यानंतर धावसंख्या आहे धावफलकावर 21. काल आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये 69 69 धावा तब्बल हाय स्कोर उच्चांक होता कालच्या या दिवसामध्ये. त्याचा तो उच्चांक मोडीत काढतील का आजचा हा संघ. हो यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत बॉल आहे. बॉलर फॉलो थ्रो मध्ये झेल टिपतोय आणि इथे दुसऱ्या विकेटचं पतन. 2 फलंदाज बाद. धावसंख्या आहे 21 या आकड्यावर आणि इथे 2 सलामीला आलेले फलंदाज मात्र आता तंबूच्या दिशेला. पाहतोय आपण प्रथमतः अजित प्रताप आउट झाला त्यानंतर आता अजित बाद जातो होतोय. त्यामुळे धावसंख्या आहे 21 या आकड्यावर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका शिवशक्ती 11 एकवडेवाडी युवा ग्रुप आयोजित कैलासवासी शंकर विठ्ठल कदम यांच्या स्मरणार्थ निनाई देवी चषक 2026 आयोजन आपण पाहतोय. अगदी दिमागदार आयोजन. अतिशय सुंदर नियोजन पाहायला मिळालं कालच्या दिवसात. आज दुसरा दिवस आहे. ओ आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु कुठेतरी ताकद कमी पडली. फक्त आपण पाहतोय बॉल फुलटॉस होता. त्याला ऑन साइडला जरूर घेतलं परंतु डीप स्क्वेअर लेगला इथे फिल्डर तैनात आणि दीपक इथे आल्या तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या आहे 21 आणि 21 वर हा तिसरा फलंदाज बाद. खरं म्हणजे क्रिकेट म्हणजे संयम लागतो आणि संयम म्हटलं तर कारण ज्या पद्धतीने त्या फुलटॉस बॉल जरूर आला होता परंतु हवेत बॉल मारल्यानंतर बाद व्हावं लागते. तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये किशोर गोलंदाज साई फक्त दिशा देण्याचं काम केलंय.
हो सर. एक धाव डीच्या स्वरूपात धावसंख्या 22 या आकड्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस होतोय, परंतु उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा, वाईडचा एक धाव ऍड होईल. बरोबर आम्ही थोडस विरुद्ध दिशेला बसलोय, त्यामुळे आम्हाला कळत नाहीये एक्झॅक्टली काय होतं, परंतु जेव्हा पंच आमच्याकडे वळतात तेव्हा आम्हाला कळतं की हा कदाचित स्क्वेअर बॉल आहे. आणि तसंच झालंय. इथे एक धाव ऍड झाल्यानंतर 23 या आकड्यावर धावसंख्या. साई वन्स अगेन. किशोर इथे बीट झालाय, झेल होईल का, परंतु नाही. कॉल देणं महत्वाचं आहे. चाहे तुम्ही फलंदाजी करत असाल तेव्हा सुद्धा किंवा फिल्डिंग करत असाल तेव्हा सुद्धा. आता बघा कॉल दिला नाही त्यामुळे इथे झेल ड्रॉप झाला. हवेत बॉल होता, पुरेसा वेळ होता. खरं म्हणजे फिल्डर जो पॉइंटला तैनात आहे त्यांनी खरं बॉलवर यायला हवं होतं, कारण फॉलो थ्रो मध्ये शक्यतो झेल होत नाहीये बॉलर कडून, आणि तसंच झालं. परंतु इथे कॉल दिला नव्हता, त्यामुळे एक धाव एका धावेने 24 या आकड्यावर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. 2 षटकं इथे संपुष्टात आले. 4 षटकांचा सामना आहे, परंतु ही दुसरी मॅच आहे. पहिली मॅच आपण पाहिले. पहिली मॅच आपण जर उशिरा जे आमचे प्रेक्षक लाभले असतील तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. चव्हाणवाडी आई भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी हा संघ विजयी ठरला होता, परंतु ही दुसरी मॅच आहे. मोडकवाडी विपक्ष आंबवडे खुर्द या दोन संघांदरम्यान ही लढत आहे. या लढतीकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल, परंतु जो हरेल तो मात्र परतीचा प्रवास करेल. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये निश्चित पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. तिसरे षटक हाताळताना आनंद यावेळेला गोलंदाजी मार्कवर. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न यावेळेला अराउंड द कार्पेट. ग्राउंड स्ट्रोक पाहायला कमी मिळतात लिमिटेड षटकांमध्ये, अर्थातच टेनिस क्रिकेटमध्ये, कारण जो तो खेळाडू येतो हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याकडे षटके कमी असतात त्यामुळे त्याने तसं करावं लागतं. परंतु इथे आता हा फटका आपण पाहतोय अगदी जमिनीलगत हा फटका पाहायला मिळाला. एक धाव आलंय एका धावेनंतर धावसंख्या 25 या आकड्यावर, परंतु यावेळेला स्ट्राईक वर आता येईल महादेव. 26 धावा. हो हो हो, वन सेकंड. बिग बिग हिट पाहायला मिळते आणि पंचांचा इशारा येईल 7 धावेसाठी. षटकार. 32 धावा. 32. लॉस ऑफ 3 विकेट्स. बघा जेव्हा जेव्हा महादेवला बॅटिंग मिळते षटकार खेचतोय, आणि यावेळेला सुद्धा ट्राय झालाय, परंतु यावेळेला बॉल कुठे जाईल तर सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. जे जे चेंडू खेळले महादेवने ते बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेत. एकतर चौकार येतोय आणि 3 षटकार त्याच्या या फलंदाजीतून पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी. 36 धावा धावफलकावर. फुल टॉस आणि कुणाला महादेवला, ज्याच्या बॅट मधून धमाके येत आहेत. यावेळेला सुद्धा येतोय लांबलचक षटकार. काय फलंदाजी करतोय आज. मात्र सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये थोडस वातावरण शांत आहे. थोडस विंटर सीझन असल्यामुळं, हिवाळी सीझन असल्यामुळं इथे थंडीचं थोडस वातावरण जरूर आहे, परंतु सामना मात्र गरम करून टाकलाय. अर्थातच आपल्या फलंदाजीने इथे वातावरण तापवून टाकलंय, अर्थातच ते महादेवने. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एक चांगला, मी म्हणेन तगडा फलंदाज महादेव आपल्या मोडकवाडी संघासाठी फलंदाजी करताना, आपल्या गावाचं नाव रोशन करताना. 42 धावा. हवेत बॉल झेल होता, परंतु कीपर थोडा पुढे आला आणि झेल मागे निघून गेला. यावेळेला मात्र एक धाव जरूर मिळेल एका धावेने. 43 या आकड्यावर धावसंख्या. 43. पॉइंटला आहे एक फिल्डर, एक आपण पाहतोय कव्हर्स मध्ये आहे. एक डीप कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक मिड विकेट. आणि यावेळेला गॅप शोधलाय. हो,
फन पाहून सीमारेषा पलीकडे डाऊन द ग्राउंड 4 रन्स. तब्बल 47 या आकड्यावर नेऊन ठेवलंय. महादेवला मात्र नक्कीच आज सूर गवसलाय. आज पॅव्हेलियन मध्ये येऊन सेट होऊन आला की काय हा प्रश्नचिन्ह जरूर असेल. कारण त्याच पद्धतीने आल्या आल्या पहिला षटकार त्यानंतर दुसरा षटकार. परंतु याची जर आपण पूर्णतः बॅटिंग जर पाहिली तर जसा एखादा आपण रिंगटोन डायल करतो, अगदी टेलिफोनचं रिंगटोन डायल करतो तशी त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजे 6, 6, 6, 4, 6, 1 आणि 4. धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 47 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा षटक प्रकाश घेऊन येतोय, परंतु स्ट्राईकवर येईल किशोर. किशोरला मात्र हे काम करावं लागेल, की स्ट्राईकवर महादेवला आणावं लागेल. तर त्या पद्धतीने महादेवची बॅटिंग होते. इथे तसंच केलंय. एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला. बॉल जाईल लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. एकच धाव घेतली गेली आणि हे चांगलं सेन्सिबल क्रिकेट हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ चाललाय महादेवचा त्याला स्ट्राईकवर आणणं फार महत्वाचं होतं. तेच काम किशोरने केलंय आणि यालाच बोलतात सूझबूझवालं क्रिकेट. अगदी मेरिटवर खेळलेलं क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या बॉलला तर एक धाव आले 48 धावा. परंतु यावेळेला कोण डेंजर मॅन समोर आहे महादेव आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा जरूर घेतल्या गेल्या परंतु इथे 2 धावा सेव्ह केल्या. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 50. 50 कम्स अप. मोडकवाडीची 50 धावसंख्या झालेली आहे आणि यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हवेत बॉल आहे. झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही आणि खराब फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. या धावा आहेत ना तुम्हाला शेवटला मात्र त्रास देणार. खरं म्हणजे फिल्डिंग चांगली झाली पाहिजे. कालच तुम्हाला त्याचं एक उदाहरण दिलं जेव्हा जोंटे रूड्स हा 12th मॅन म्हणून होता. एक्स्ट्रा प्लेयर होता. त्याला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं. डेरेक प्लेलिंगल हा इंज्युर्ड झाला होता. त्याच्या जागी पॉइंटला तैनात होता. तब्बल 5 झेल घेतले त्याने आणि त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. परंतु इथे बघा फिल्डिंग खराब केली गेली. त्याचा इथे मोबदला भोगावा लागेल. येतच 6 धावा षटकार. तब्बल 60 धावा. अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. काल 59 धावा धावफलकावर 69 धावफलकावर लागल्या होत्या एका संघाने. अर्थात त्या संघाचं नाव नक्कीच मी सांगेन तुम्हाला. परंतु सध्या त्या धावांचा विक्रम मोडीत काढतील का? परंतु इथे हवेत बॉल आहे आणि झेल घेतला गेला. महादेवची खेळी संपुष्टात येते परंतु आपल्या संघासाठी मात्र नक्कीच चांगली फलंदाजी केली. 11 चेंडूंमध्ये 45 धावांची खेळी साकारली ती म्हणजेच महादेवने. याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली खेळी केली. तब्बल धावा जर पाहिल्या धावफलकावर 60 आहेत. तसं पाहिलं तर 4 षटकांमध्ये 60 धावा भरपूर झालेल्या आहेत. एक मोठं लक्ष जरूर असेल समोरच्या संघासमोर अर्थातच आंबवडे खुर्द या संघासमोर. परंतु क्रिकेटमध्ये अजून कोणती अशी धावसंख्या उभारली गेलेली नाही जी विजयाची शाश्वती देऊ शकते. कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. यावेळेला बघा बॉल यष्टांच्या मागे किपरच्या हातात गेला. हातातनं उडाला बॉल तोपर्यंत एक बायच्या स्वरूपात धाव घेतली गेली आणि 61 या आकड्यावर धावसंख्या नेऊन ठेवले. मोडकवाडी या संघाने आणि 62 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय. परंतु क्रिकेटमध्ये जसं बोललं जातं ना, की क्रिकेट हा सरड्यासारखा गेम आहे. कधीही रंग बदलतो सरडा तसा हा खेळ कधीही त्याची चित्र बदलतात. आणि तसंच आहे यावेळेला सुद्धा जरी 62 धावा असल्या तरी समोरचा संघ तेवढाच ताकदवर आहे. तो सुद्धा अपेक्षा ठेवू शकतो. चला चेंडू द्या. बॉलची पूर्तता करा. थंड झाली.
मीनाई देवी चषक 2026 आपण पाहतोय ऐकतोय. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय ओम साई एमटीसी ओम साई एमटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक चांगलं टेलिकास्ट, एक चांगलं कॅमेरामॅनचं वर्क सुद्धा आपण कालच्या दिवसात पाहिलं. चांगली क्षणचित्र टिपतायत आणि ही क्षणचित्र फार इतिहासात पुढची जेव्हा आपण भविष्य काळात जेव्हा आपण जाऊ आणि त्या भविष्य काळामध्ये मागचा इतिहास जर पाहायला गेलं तर नक्कीच तुम्ही या वाहिनीला सर्च केलं तर तुमची स्पर्धा पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. ही झाली की लगेच ही माहिती ना दोघांना कालच्या सर परत याद आहे तुलाच जरा मला पुन्हा एकदा स्वागत आहे. पहिलं सत्र संपलंय. पहिली इनिंगची संपुष्टात आल्यानंतर दुसरी इनिंगची सुरुवात आणि दुसरं सत्र चालू झालेलं आहे. दुसऱ्या या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय प्रमोद आणि प्रकाश हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आणि पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजित चला लवकर फास्ट खेळा. आयोजकांकडून विनंती आहे, कारण आज आपल्याकडे पुष्कळ टीम्स आहेत आणि पुष्कळ मॅचेस आहेत. पहिला बॉल अजितचा प्रमोदसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस झालाय. टायमिंग अडीच रेल घेतला गेलाय. पहिल्या विकेटचा पतन 0 धाब्यांवर. गोल्डन डकचा शिकार प्रमोद बॅक टू पॅव्हलियन. दिसतो पण तिथे रिप्लेची सेटिंग रेकॉर्डिंग झालंय बघ लाल कलरची ती इथं सेटिंग आहे बघ सेटिंग आतमध्ये साहिल वन कॅमेरा किती ऍड आहे काय आणि दुसरा नाही ना खूप आम्ही रेकॉर्डिंग स्टॉप कर आणि दुसऱ्यावर इथं क्लिक कर आणि तिथे कॅमेरा पटकन चालू हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये साई लेफ्ट हँड बॅटर. परंतु पहिला बॉल अतिशय सुंदर बरोबर जाळ्यात अडकवलं आणि बीट झाला. बीमडे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बीट झाला आणि ते पहिल्या विकेटचं पतन 0 वर. साई साठी फुल टॉस बॉल. साई सुद्धा
जाळ्यात अडकलाय. दुसऱ्या विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 हातरे देऊन जातोय. अजित चांगली गोलंदाजी करतोय. लोअर फुलटॉस होता, परंतु बॉल मात्र हवेत राहिला. बॅटचा फेस आकाशाच्या दिशेने राहिल्यामुळे इथे परतावं लागतंय साईला. दुसऱ्या विकेटचं पतन. हा दिलं वाटतं ना. आणि स्कोर आहे का आता बाहेर पत्कर ठरला आणि तुझ्या युनिट्स मध्ये कॅमेरा 2 चालू आहेत बघ ते देखील वन हॅट्रिक कशाला ऍड आहे हॅट्रिकचा चान्स सुद्धा आहे. यावेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अजित अगदी भेदक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. लांबलचक रनअप आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करताना. ओ चान्स घालवलाय यशच्या मागे किपरने. काय गोलंदाजी तेज तर्रार. यावेळेला बीट केलं होतं. भेदक मारा वेगवान गोलंदाजी करताना अजित चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. धावा 62 करावायच्या आहेत. 61 धावांचं एक भलं मोठं लक्ष म्हणजेच 61 धावा केल्या 62 धावांचं एक लक्ष आहे. त्याचा पाठलाग करताना थोडासा जमछाक करून टाकले. चांगली किपिंग, परंतु या अगोदर जर असा बॉल पिक केला असता तर नक्कीच हॅट्रिक या स्पर्धेपत्री पहिली झाली असती ती म्हणजेच अजितची. परंतु इथे दुर्दैव अजितचं मी म्हणेन, कारण यष्टांच्या मागे किपरने थोडीशी गफलत केली. हातातनं बॉल निसटला. संधी उपलब्ध झाली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. इथे मात्र बॉल जाईल डीच्या स्वरूपात. घोषणशी क्षेत्रात एक धाव ऍड होईल. एका धावेने धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय 1. अकाउंट ओपन झालंय आता मात्र अंबावडे खुर्द या संघाचं. महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी या संघाने तब्बल 61 धावा ठोकल्या आणि 62 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलंय अंबावडे खुर्द या संघासमोर. परंतु पहिली जी ओव्हर आपण पाहतोय, पहिले षटक जे हाताळलंय अजितने, 5 चेंडू जरूर फेक केले, परंतु त्या 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केले आणि 2 विकेट्स मिळवल्यात. चांगली गोलंदाजी, नफीतुली गेंदबाजी. पुन्हा एकदा शेवटचा बॉल. मॅच बॉल द्या, मॅच बॉल द्या. खरं म्हणजे आज मुंबई तर सोडा, परंतु नवी मुंबईमध्ये सुद्धा आज क्रीडांगण खूप कमी राहिले. जी गोल ग्राउंड आहेत म्हणजे पूर्णतः शेवटचा बॉल. हो, यावेळेला विकेटचं पतन पाहायला मिळतंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि यष्टांच्या मागे किपरने मात्र काम चोख बजावलंय. किपर महादेव होता. महादेव किपिंगचं काम करतोय. पहिल्यांदा फलंदाजी केली. या पहिल्या सत्रामध्ये त्यांनी तब्बल 11 चेंडूमध्ये 45 धावा ठोकल्या. आता मात्र यष्टांच्या मागे सुद्धा चांगली कामगिरी करताना, परंतु इथे आता पाहिलं तर अंबावडे खुर्दचा संघ जो आहे तो मात्र पूर्णतः बॅकफुटवर, कारण सुरुवातीला 3 धक्के बसलेत आणि 3 धक्के कोणी दिले तर अजितने. हा बलाढ्य संघ पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग झाली त्यानंतर आता बॉलिंग सुद्धा त्यांची भेदक पाहायला मिळते. सुरुवातीचं पहिलं षटक अतिशय वेगवान टाकलं आणि अचूक टप्प्यावर टाकलंय. त्यामुळे नक्कीच मी म्हणेन अजित याची तारीफ करावीच लागेल. याचा प्रशंसा झालीच पाहिजे या गोलंदाजाची. परंतु दुसरं षटक, पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलंय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर जे बंधन आहे फिल्डरवर, जे रिस्ट्रिक्शन असतं सर्कलच्या आतमध्ये ठेवण्याचं, ते मात्र काढून टाकण्यात आलेलं आहे. कारण 4 षटकांचा सामना, पुढची 3 षटकं ही मात्र नक्कीच फिल्डर बाउंड्री लाईनचा ताबा घेतील. यावेळेला मात्र पहिला बॉल आपण पाहतोय किशोरचा वाईड येतोय. अर्थातच पंचांची भूमिका आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्याची सुवर्ण संधी पंचांना मिळालेली आहे. वाईडचा इशारा दिलाय, त्यामुळे 1 धाव ऍड होईल. 2 या आकड्यावर धावसंख्या सध्या आहे, परंतु 62 धावांचं एक भलं मोठं लक्ष पार करायचं आहे. त्यासाठी मात्र नक्कीच आक्रमण चढवलं गेलं पाहिजे. यावेळेला सुद्धा बॉल चांगला आहे. यष्टांच्या मागे महादेव किपिंग करतोय.
डॉट बॉल येतोय, परंतु गोलंदाजी किशोर सुद्धा चांगली करतोय. जसं सुरुवातीचं अजितने षटक हाताळलं तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. धावा सध्या 2 आहेत. अंतर मात्र आता जर आपण पाहिलं तर रन्स आणि बॉल याच्यामध्ये अंतर वाढलंय. लेफ्ट हँड गोलंदाज यावेळेला मात्र ऑन साइडला घेतलाय बॉल. तिथे डीप स्क्वेअरला फिल्डर तैनात आहे. फेक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेनंतर धावसंख्या आहे 4 या आकड्यावर. परंतु इथे महादेव नाराज दिसतोय आपल्या फिल्डरवर, जो डीप स्क्वेअर लेगला इथे तैनात आहे. धावसंख्या 4 या आकड्यावर आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर 3 तब्बल फलंदाज हे तंबूच्या आसऱ्याला डगआउटमध्ये स्थिरावलेले आहेत हे फलंदाज. यावेळेला फटका चांगला स्ट्रेट टू फिल्डर बट मिस फिल्डिंग आणि यावेळेला जातोय मागे जिथे प्रोटेक्शन दिलं होतं. अर्थातच लॉंग ऑनचा फिल्डर तैनात आहे. फील्ड करेपर्यंत एकच धाव घेतली गेली. एका धावेनंतर 5 या आकड्यावर धावसंख्या. मला जिंकायची असेल मॅच तर पराक्रम करावाच लागेल. तुम्हाला चांगले कष्ट घ्यावा लागतील. यावेळेला सुद्धा बॉल डॉट जातोय. कोणती धाव मिळत नाहीये. एकेरी दुहेरीवर भर देऊन काहीच उपयोग होणार नाहीये. तुमचे जे जहाज आहे ना, तुम्हाला किनाऱ्यावर जर आणायचं असेल तर मात्र तो सेफ तुम्हाला ते जहाज चालवावं लागेल. म्हणजेच काय तर तुम्हाला जर इथे जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. कष्ट करावेच लागतील. बॉल जाईल डीच्या झोनमध्ये. 1 धाव, एका धावेने धावसंख्या असेल 6 या आकड्यावर. प्रयत्नाशी परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य होणार नाहीये. इथे प्रयत्न केला जातोय परंतु यश प्राप्त होत नाहीये. सहा या आकड्यावर शेवटचा बॉल होता. यावेळेला मात्र षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त 6. म्हणजे तब्बल अजून आपण जर पाहिलं तर 54 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. लक्ष तर कठीण आहे, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत कोणतेही भाष्य करणं चुकीचं ठरेल. अनसर्टेनली गेम ऑफ चान्स क्रिकेटला का बोललं जातं तर कोणत्याही क्षणी चित्र बदलू शकतात किंवा काही घडू शकतं या 12 चेंडूंमध्ये. आणि आपण मैदानाच्या आत पाहतोय तिसरे षटक घेऊन येतोय दीपक गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला. आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला इथे फिल्डर तैनात आहे. तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या. यष्ट्यांच्या वरून किपर जो आहे महादेव त्याच्या डोक्यावरून गेलाय बॉल, परंतु मागे बॅकअप चांगलं दिलंय. धावसंख्या आपण पाहतोय 8 या आकड्यावर, परंतु प्रयत्न केले गेले जात नाहीयेत. मोठे षटकार चौकार आले पाहिजेत. या वेळेला सुद्धा आपण पाहतोय ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय, परंतु इथे डीपला प्रोटेक्शन आहे त्यामुळे एकच धाव मिळेल एका धावेने. 9 या आकड्यावर धावसंख्या. आता मात्र नक्कीच मी म्हणेन मोडकवाडीचा संघ त्याचा संघनायक खुश असेल, कारण ज्या पद्धतीने इथे धावा दुसऱ्या इनिंग्स मध्ये म्हणजे चेस केल्या जात आहेत त्या आपण जर पाहिलं तर या वेळेला हवेत बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला आणि झेल टिपला गेला. झेल बाद होतोय. चौथा फलंदाज बाद. चौथ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे फक्त 9. एक तर्फा मॅच होईल का प्रश्नचिन्ह आहेच, परंतु तसंच दिसतंय सध्या ग्राउंड मध्ये. प्रति हल्ला होत नाहीये. ज्या पद्धतीने महादेवने पहिल्या इनिंग्स मध्ये हल्ले चढवले, तब्बल महादेवने जर पाहिलं तर 5 षटकार आणि 3 चौकार ठोकले होते. तशी एखादी खेळी खरी म्हणजे एखाद्या खेळाडूकडून झाली पाहिजे होती. अपेक्षा होती परंतु अपेक्षा पूर्तता झाली नाही. अपेक्षा भंग झालेला आहे. बॉल 55 बॉल स्ट्रेट हवेत बॉल आहे. 53 धावा हव्या आहेत. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये हा बॉल डॉट जातोय. कोणती धाव मिळत नाहीये. गोलंदाज दीपक सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. अजितची गोलंदाजी चांगली झाली. त्यानंतर
दुसरं षटक हाताळताना किशोरची गोलंदाजी चांगली झाली. आता मात्र तो सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. फक्त 3च धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आपल्या संघासाठी. यावेळेला डावखुरा फलंदाज मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, इथे मात्र झेल देऊन बाद व्हावं लागतंय. परतीचा प्रवास करावा लागेल. 5व्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 9. शेवटचा बॉल असेल या षटकामधला, तिसऱ्या षटकामधला. त्यानंतर शेवटचं षटक असेल, म्हणजे 7 चेंडूंचाच फक्त खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल 53 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र कोणत्याही फलंदाजांनी प्रयत्न जरी केले तरी मात्र ते शक्य होणार नाही, कारण तब्बल 53 धावांची आवश्यकता. आजचा सकाळचा सामना थोडासा रंगतदार झाला, परंतु हा दुसरा सामना मात्र एकतर्फा पाहायला मिळतोय. हो, यावेळेला चांगला बॉल यष्टांच्या मागे निघून जातोय. बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. आता मात्र दुहेरीत पोहोचतोय. षटक क्रमांक 3 संपुष्टात येतोय. धावसंख्या आहे 10 या आकड्यावर. चॅम्पियन्स आई भराडी माता आंबवडे खुर्द हा संघ चीज करतोय. 62 धावांना प्रत्युत्तर देताना मात्र पूर्णतः बॅकफुटवर पूर्णतः ढासळलाय हा संघ. अक्षरशः 5 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. म्हणजे जसं एखादी बिल्डिंग कोसळावी तसं पूर्णतः त्यांचं हे 5 फलंदाज त्यांची इनिंग्स पूर्णतः कोलॅप्स झालेले आहे. चौथं षटक, शेवटचं षटक या मॅच मधलं. संदीप गोलंदाजी मार्कवर. प्रकाश हा फटका चांगला होता, परंतु थोडासा व्यत्यय आलाय. इथे टॉवर असल्यामुळे त्याला बॉल अडलाय आणि प्रकाशच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 12 या आकड्यावर. संदीप प्रकाश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. बॉल हवेत आहे. झेल होईल का? आणि झेल टिपला गेलाय. 6व्या विकेटचं पतन. प्रकाश बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्या आहे 12. या स्पर्धेमधला सर्वात कमी धावसंख्या उभारणारा संघ कोणता असेल तर मात्र नक्कीच आंबवडे संघाचा उल्लेख केला जाईल. कारण ज्या पद्धतीने ते चौथं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या फक्त 12 या आकड्यावर सीमित राहिलेली आहे. फटका चांगला आहे, परंतु हवेत बॉल आणि झेल बॅक टू बॅक दुसरा हादरा. दुसऱ्या विकेटचं पतन. अर्थातच आपण पाहतोय धावसंख्या आहे 12 आणि 7 फलंदाज तब्बत बाद झालेले आहेत. या सामन्याचे बेबडेर आता येणारे 3 चेंडू असतील आणि औपचारिकता बाकी आहे, कारण ज्या पद्धतीने इथे फलंदाजी झाली पूर्णतः कोसळलाय हा संघ, ढासळलाय त्यांची फलंदाजीमधून. फटका चांगला आहे कारण मागे कोणताही फिल्डर तैनात नाहीये, प्रोटेक्शन नव्हतं, परंतु एकच धाव मिळेल कारण जो झेंडा दिसतोय त्या झेंड्याच्या आतमध्ये बॉल गेल्यावर एकच धाव असेल. एका धावेने 13 या आकड्यावर धावसंख्या आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या मॅच मधले. संदीप गोलंदाजी मार्कवर आणि इथे स्ट्राईकवर आपण पाहतोय संजय. एक धाव. शेवटचा बॉल. धावसंख्या 14 या आकड्यावर. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल सुद्धा मिस होतोय. चल लवकरात लवकर महादेव आपला कर्णधार. जिंकलेले बोलवाने पहिले जिंकले. चला मुडकवाडी संघनायक आणि आई भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी संघनायक, दोन्ही संघनायक आपले यायचं आहे. लगेचच टॉस करून घ्यायचा आहे कारण आपल्याकडे आज खूप संघ आहेत, आज खूप मॅचेस आपल्याकडे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपला अमूल्य वेळ आम्हाला द्या. सन्माननीय बापूराव घारे आपल्या शुभ हस्ते
शुभ असते नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. चव्हाणवाडी कुठे आहे चव्हाणवाडी? चव्हाणवाडी आणि त्यांच्या विपक्ष लढणारा मोडकवाडीचा संघ दोन्ही संघनायक टॉस का बॉस या मंचावर यायचा आहे. आणि मी मॅन ऑफ द मॅच घ्या. पहिल्या मॅचचा दिलाय ना मॅन